युट्यूब चॅनल. तर मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहात राजरत्न बुक जर्नी युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाट तुडवताना उत्तम कांबळे सर यांच्या पुस्तकाचं पार्ट 2. तर वेळ न घालता आपण पार्ट 2 ला सुरुवात करूया. तर उत्तम कांबळे हे जेव्हा 6वी-7वीत होते तेव्हाची गोष्ट आहे. एकदा सर बाहेर गेले होते आणि सरने त्यांना बाकीच्यांचं पाठ घ्यायचं सांगितलं होतं. तर त्यांनी एक एक करता सर्वांचं पाठ घेतलं, पण एक मुलगा तिथं अटकला पाठ घेताना. तर मग उत्तम कांबळे त्यांना सांगण्यासाठी फळ्यावर गेले आणि त्यांना लिहून दाखवत होते. तेवढ्यातनी त्यांचा खडू खाली पडला आणि ते खडू एका घागरीला लागला आणि ते घागरीजवळ गेला. तर उत्तम कांबळेंचा हात त्या घागराला लागला. तर ते एका पोरीची घागर होती. तर ती पोरगी खूप रडायला लागली आणि जोरजोरात ओरडायला लागली. तर त्यावर सर जमा झाले आणि सरनी म्हणलं काय झालं. तर त्या मुलींनी म्हणलं सर यांनी माझ्या घागरीला हात लावला. तर सरनी उत्तम कांबळेला खूप मारलं. तरी उत्तम कांबळे म्हणत होते की सर बस झालं सर, मी तुमच्या पायावर लागतो सर, पण आता मला मारू नका. तरी सर मारत होते. तर उत्तम कांबळेच्या पाठीला एक फोड होता. तर सरच्या लागण्यामुळे तो फोड फुटला. तर मग त्या फोड फुटल्यामुळे त्याच्या पाठीतून रगत निघत होतं. तर मग त्याच्यावर त्यांच्या सरला थोडासा तरस आला आणि त्यांनी त्या उत्तम कांबळेला मारणं बंद केलं. आणि मग उत्तम कांबळेने सरला धन्यवाद केलं आणि उत्तम कांबळे म्हणाले सर बरं झालं तुम्ही मला मारणं थांबवलं, माझ्या पाठीतून रक्त निघत आहे. तर सर थोडे घाबरले आणि त्याला स्टाफ रूम मध्ये घेऊन त्याची थोडी मलमपट्टी केली. आणि मग असंच दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. त्यांना जास्त पुस्तकं वाचण्याची सवय होती आणि ते पुस्तकं वाचत गेले. असं करून त्यांची 12वी जवळ आली. तर 12वीतनी त्यांनी काय केलं, 12वीतनी त्यांना एक सुटकेस घ्यायचं होतं, पण तेवढे त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तर त्यांनी काही दिवसांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली. तर त्यांना काही स्कॉलरशिप मिळायची. तर मग एका दिवशी त्यांना एक बॉ दिसला. तो बॉ माणूस म्हणाला की मी सुटकेस, रेडिओ काही पण विकतो. तर उत्तम कांबळेंनी पहिले त्यांच्याकडून एक टेप घेतली आणि ते त्यांच्या मित्राकडे घेऊन गेला. त्यांनी ते टेप त्यांना फुकट दिलती आणि ते त्यांच्या मित्राकडे घेऊन गेला. तर तो मित्र म्हणाला हा टेप आपल्याला रेडिओ टाकून यूज करावा लागतो, तू हे टेप कुठून घेतला. तर त्यांनी जे घडलं ते सांगितलं आणि उत्तम कांबळे त्या माणसाजवळ वापस गेले आणि त्या माणसाला म्हणाले की तुमच्या जवळ एक सुटकेस आहे का. तर तो माणूस म्हणाला हो माझ्याजवळ इम्पोर्टेड सुटकेस आहे. तर तो म्हणाला दाखवा मला. आणि उत्तम कांबळेंनी ते सुटकेस पाहिले तर त्यांना खूप चांगलं वाटलं आणि त्यांना समजलं की हे सुटकेस जे ते बाहेर देशातलं असू शकते, आणखीन हे खूप महागाचं असू शकते. तर त्यांनी विचारलं की हे सुटकेस कितीचं आहे. तर त्यावर ते म्हणाले की हे जे सुटकेस आहे ते मी तुम्हाला 700 रुपयाचं देतो. तर त्यावर ते म्हणाले की माझ्याकडे तेवढे रुपये तर नाहीत. तर त्यावर तो माणूस म्हणाला की जाऊ द्या, तुम्ही माझ्या ओळखीच्या म्हणून मी तुम्हाला हे सुटकेस फक्त आणि फक्त 100 रुपयात देतो. तर त्यावर त्यांना उत्तम कांबळेला पण धक्का बसला आणि ते विचार करत होते की हा माणूस मला 700चा सुटकेस मला फक्त 100 रुपयात का देत आहे. तर मग त्यांनी ते 100 रुपयात ते सुटकेस घेतलं आणि ते त्यांच्या रूम मध्ये परतले. आणि ते रूम मध्ये परतले. त्यांच्या मित्राला हे सबन गोष्ट सांगितली की काय झालं. तर मग त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना माहित झालं की तो जो माणूस होता तो एक फ्रॉड होता आणि कोणाला पण बनवून ते काही ना काही विकायचा आणि तो सबन चोरी करून विकायचा आणि त्याच्या मागे पोलिस लागले होते. तर त्यांना हे पण कळण्यात आलं की त्यांच्याजवळून ज्याने सामान घेतलं त्याला पण पकडण्यात येते. तर तो आणखीन विचार करत बसला की आता काय करावं. तर तो काही दिवसांसाठी त्याच्या मित्राच्या इथं राहायला गेला. तर तो त्याच्या मित्राच्या इथं राहायला गेला आणि त्यांच्या मित्राच्या इथं काही दिवस राहिला. तेव्हा त्याला खाण्याचं काही टेन्शन नव्हतंच. तर मग त्याच्या मित्राच्या इथं राहू लागला. एका दिवशी त्याला वाटलं की आपण खूप दिवस झाले बाहेर पण नाही निघालो, तर आपण एक पिक्चर पाहून यावा. तर त्यांनी मित्राची सायकल घेतली आणि थिएटरकडे निघाले आणि थिएटरवर पोहोचून ते तिथं पिक्चर पाहत होते. तर मग जेव्हा त्याचं पिक्चर खतम झाला आणि ते बाहेर निघाले
तेव्हा त्यांना त्यांची सायकल सापडलीच नाही. त्यांना समजलं की आता सायकल चोरी झाली. तर हे सबन त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं. तर त्यांचा मित्र म्हणाला आता माझी सायकल. तर उत्तम कांबळे म्हणाले मी माझे जेवढे स्कॉलरशिपचे पैसे येतील त्यांनी मी तुम्हाला तुमची सायकल घेऊन देईल. तर असेच आणखीन स्कॉलरशिपचे पैसे आले आणि त्यांनी त्यांच्या सायकलचे पैसे परत केले. आणि नंतर फर्स्ट इयर पण त्याच्या जवळ आलं. तर फर्स्ट इयर मध्ये त्यांना कुठं ऍडमिशन घ्यायचं होतं हे ठरवायचं होतं. पण जवळपास कोणतंच गाव नव्हतं. तर मग त्यांचं सिलेक्शन हैदराबाद येथे झालं. त्यांनी ठरवलं की मी जावं की नाही. त्यांचे आई बाबा म्हणत होते तू जर तिथं जाशील तर तुझ्या खाण्याची व्यवस्था कोण करेल, तिथं कोणीच नाही तुला जेवण द्यायला. तर त्यावर ते म्हणाले की मी बघेल माझं, आणि ते तिकडे निघून गेले. आणि तिथं त्यांनी जेवणाची व्यवस्था थोडीफार कधी मेस लावली. तर एका दिवशी त्यांनी मेस लावली आणि मेसचा डब्बा त्यांना रोज यायचा. तर मग एका दिवशी जेव्हा ते प्रॅक्टिस करायला बाहेर गेले होते तेव्हा त्यांनी एक टोपलं घेतलं होतं. त्या टोपल्यात थोडीफार रेती वगैरे होती आणि त्या रेतीसोबत त्यांच्या डोक्यावर एक साप पण आला होता. तर मग त्यांच्या समोरचा त्यांचा एक मित्र म्हणाला साप साप. उत्तम कांबळेला वाटलं की रस्त्यातूनच कुठेतरी साप आहे आणि तो म्हणाला मला हे बेवकूफ बनवत आहे असं त्यांना वाटलं. आणि काही वेळानंतर त्यांचा मित्र आणखीन ओरडला साप साप. तर उत्तम कांबळेने म्हणाला की कुठे आहे साप. तर त्यांचा मित्र म्हणाला तुमच्या डोक्यावर जे टोपलं आहे त्याच्यात साप आहे. आणि त्यांनी जसं ते टोपलं फेकलं त्याच्यात एक साप होता. तर मग काही विद्यार्थ्यांनी ते साप पकडला आणि एका तलावात सोडला. कॉलेजच्या एरियात जिथं कुठे पण साप दिसत होता त्या सापाला त्या नदीत सोडायचे. तर मग वापस कधी तर त्यांना साप दिसलाच नाही. आणखीन जर तुम्हाला पार्ट 3 बघायचा असेल तर राजरत्न बुक जर्नी YouTube चॅनल नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. थँक्यू.